डोंगरांच्या उंच रांगांमध्ये वेढलेलं, हिरव्या शेतीच्या पट्ट्यांनी नटलेलं आणि मातीच्या घरांनी भरलेलं एक छोटंसं गाव, कुसवली. गाव इतकं साधं की सकाळी कोकिळीच्या आवाजाने दिवस सुरू व्हायचा आणि संध्याकाळी चुलीवर शिजणाऱ्या भाकरीच्या वासाने आकाशभर पसरून जायचं. पण या साधेपणाच्या आड एक अस्वस्थ करणारा अंधार दडलेला होता. गावाच्या वेशीपासून अगदी थोड्याच अंतरावर सुरू होतं कुसवलीचं जंगल, दाट, ओलसर आणि गारठा पसरवणारं आणि गावकऱ्यांच्या मते जिवंत. गावात एक नियम होता: सूर्य मावळल्यानंतर आणि विशेषतः रात्री 9 वाजल्यानंतर कोणीही जंगलाच्या वाटेला पाऊलही ठेवत नव्हतं, कारण त्यावेळी जंगलात सावली फिरते असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. गावातल्या सगळ्यांची तोंड बंद होत जेव्हा कोणी सावलीबद्दल बोलायचं ठरवायचं. फक्त एखादा वृद्ध कुजबुजत सांगायचा, ती हाक मारते आणि जर तू वळून पाहिलंस तर परत गावात येतच नाहीस. कधी वाऱ्याच्या सळसळीमध्ये, तर कधी पानांच्या आवाजात आणि कधी कधी तर अगदी स्वच्छ शांततेतही एक मंदसा ढोलाचा ठेका ऐकू यायचा. आणि त्यानंतर स्त्रीच्या हृदय फाडणाऱ्या किंकाळ्या. अशा या गावात पावसाळ्याच्या आधीच्या महिन्यात विठ्ठल साळुंके आला. 28 वर्षाचा तरुण, पुण्यात शिक्षण घेतलेला, जंगल विभागात नुकताच नियुक्त झालेला अधिकारी. त्याला कुसवली जंगलाचा सर्वेक्षण नकाशा तयार करायचा होता. सरकारी क्वार्टर गावाच्या टोकाला जंगलाच्या काठाशीच होतं. पहिल्याच दिवशी तो चौकात गेला. तिथं गणप्या, शिवराम काका आणि इतर गावकरी गप्पा मारत बसले होते. गणप्या, गावातला खट्याळ तरुण, हसत म्हणाला, शहरातले लोक आमच्या जंगलाच्या गोष्टी ऐकून हसतात, पण एकदा रात्री जाऊन बघा, हसू पळून जाईल. शिवराम काका मात्र गंभीर झाले. बाळा, 9 नंतर जंगलात पाऊल टाकू नकोस. सावलीला जागा केलं तर ती तुला घेऊन जाईल. विठ्ठलने ते सर्व हसून टाळलं. त्याला वाटलं ही फक्त गावकऱ्यांची अंधश्रद्धा आहे. त्या रात्री क्वार्टरच्या टेबलावर नकाशा मांडून विठ्ठल काम करत होता. बाहेर अंधार गडद होत चालला होता आणि अचानक कानावर पडला एक मंदसा ढोलाचा आवाज. कुठेतरी दूरवर ढोल वाजत होते. ताल विचित्र, जणू कोणीतरी थांबत थांबत वाजवत होतं, पावलांशी जुळवत. आणि थोड्याच वेळात ढोलानंतर आली एका बाईची विचित्र किंचाळी, इतकी तीव्र की अंगावर काटा आला. तो खिडकीतून बाहेर पाहतो. जंगलाच्या कडेला झाडांच्या अगदी मधोमध पांढऱ्या रंगाची झलक, पण डोळा स्थिरावला तोपर्यंत ती अदृश्य झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल जंगलात गेला. हवा दमट, झाडांवरून पाणी टपकत होतं. एका प्रचंड मोठ्या वडाच्या झाडाखाली त्याला पांढऱ्या साडीचा एक कोपरा दिसला. तो पुढे गेला, पण तिथं काहीच नव्हतं. जमिनीवर मात्र पावलांचे ठसे होते, मानवी आकाराचे, पण पावलांची बोटं मागच्या बाजूला. त्याने फोटो काढला, पण मनात एक भीतीची लहर उसळली. त्या रात्री तो शिवराम काकांकडे गेला. काका, ही सावली कोण आणि काय आहे यामागचा इतिहास? शिवराम काका हळू आवाजात सांगू लागले, 50 वर्षांपूर्वी जंगलातल्या कालीच्या देवळात गौराई नावाची देवदासी होती. सुंदर, भक्त, पण गरीब. गावच्या जमीनदारानं तिला फसवलं आणि ती गर्भवती झाली. जमीनदाराला ते बाळ नको होतं. एका पावसाळ्या रात्री त्यानं तिची हत्या केली आणि तिचं शरीर देवळाच्या मागच्या जंगलात पुरलं. त्या रात्रीपासून जंगल बदललं. ढोलांचे आवाज, किंकाळ्या आणि सावली दिसू लागली. दरवर्षी तिच्या मृत्यूच्या रात्री कुणी ना कुणी गायब होतं. ही प्रथा कायम झाली आहे. विठ्ठल विचारात पडला, पण अजूनही त्याला खात्री नव्हती. काही दिवसांनी गणप्याचा धाकटा भाऊ रात्री जंगलाच्या काठावरून हरवला. त्याला शोधत असताना विठ्ठल आणि गणप्याला एका झाडावर ताजं रक्त दिसलं, पण त्याचा भाऊ कुठेही सापडला नाही. आपण आज घरी जाऊ आणि उद्या पुन्हा शोधू,
त्या रात्री परतताना त्यांच्यासमोर पाठमोरी पांढऱ्या साडीतील एक आकृती उभी होती. तिला बघून दोघंही थोडेसे घाबरले. विठ्ठल म्हणाला, कोण आहे? ती हळूहळू वळली. लालबुंद डोळे, कुजलेल्या ओठांवर विक्षिप्त हास्य, आणि ती हळूहळू त्यांच्या दिशेने येऊ लागली. दोघांच्या डोळ्यासमोर काळोख पसरला. त्यांना जाग आली तेव्हा ते कोणाच्या तरी घरात होते. त्यांच्या बाजूला गावातील वृद्ध पुजारी बसलेले होते. त्या पुजाऱ्यानं त्यांना सांगितलं, गौराईच्या अंगात एका प्राचीन शक्तीचा वास होता. तिचं रक्त काळ्या वटवृक्षाला जिवंत ठेवत होतं. तोच तिच्या आत्म्याचा कैदखाना. जमीनदाराने तिच्या बाळाचाही वध करून त्याला त्या वृक्षाच्या मुळाशी पुरलं. तिची आत्मा आपल्या बाळासाठी जिवंतांना ओढून नेते. गौराईच्या मृत्यूच्या रात्री विठ्ठल जंगलातील देवळात गेला. हातात लाल कापड, नारळ आणि एक टॉर्च. हळूहळू ढोलांचा आवाज येऊ लागला. वारा थंड होत गेला आणि मंदिराच्या बाहेर एक सावली प्रकट झाली. डोळ्यात रक्त, ओठांवर कुचकं हास्य, प्रचंड विद्रूप रूप. ते पाहून विठ्ठलचं सर्वांग घामाने भिजलं होतं. माझं बाळ परत दे, ती जोरात किंचाळली. विठ्ठलनं गावकऱ्यांसमोर जमीनदाराच्या पापाची कबुली असलेली रेकॉर्डिंग वाजवली. ती रेकॉर्डिंग ऐकून तिचे डोळे पाणावले, चेहरा शांत झाला आणि ती जरा हसली आणि विठ्ठलला म्हणाली, तू मला न्याय दिलास. आणि ती हवेत विलीन झाली. ढोलाचा आवाज थांबला. दुसऱ्या दिवशी गावात सर्वत्र शांतता होती. गावकरी जंगलात निर्धास्तपणे गेले. विठ्ठल पुण्याकडे जाण्यासाठी निघाला. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही बाई कथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.